सर्व स्वामी भक्तांना नमस्कार. आपला आजचा दिवस स्वामी कृपेने सुख समाधानाने जावोत आणि तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा स्वामी कृपेने पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना. स्वामी भक्तांनो, आपण बऱ्याच वेळा बघतो की आपण जेव्हा देवाच्या पाया पडतो तेव्हा आपण हात जोडून नमस्कार करतो. स्वामी महाराज असे एक देव आहेत, त्यांना आपण मुजरा करतो. असे का? तर स्वामी महाराजांना मुजरा का करावा लागतो ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप करू नका आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा. स्वामी भक्तांनो, जेव्हा तुम्ही केंद्रामध्ये, स्वामींच्या मठामध्ये किंवा आपल्या स्वतःच्या घरी आपण स्वामींना मुजराच करत असतो, तर स्वामींना मुजरा करणे म्हणजेच नमस्कार करणे होय. एकदा सद्गुरू परमपूज्य मोरेदादांनी सांगितले होते की आपल्या हिंदू धर्मात देवाचेही 4 गट आहेत, अ, ब, क, ड. तर आपले स्वामी महाराज हे या अ गटातील देव आहेत. म्हणजेच प्रत्यक्ष परब्रह्मा स्वरूप आहेत, स्वयं जागृत आहेत. ते आपल्या सर्व भक्तांना आज देखील दर्शन देतात. तसेच त्यांच्या भक्तांनी त्यांना सर्वस्वी अधिष्ठान मानले आहे. ते या कलियुगाचे चालक, मालक आणि पालक देखील आहेत. तसेच ते योगीराज आहेत. जेव्हा तुम्ही औदुंबराला प्रदक्षिणा करून केंद्रात येता तेव्हा तुम्ही शुद्ध मनाने येतात. हात जोडणे किंवा मुजरा करणे दोन्हीही योग्यच आहे. परंतु स्वामी हे राजाधिराज योगीराज आहेत. त्यामुळे राजांना हात जोडणे उद्धटपणाचे लक्षण समजले जाईल. म्हणून महाराजांना मुजरा करून 3 वेळा नाक घासावे. नाक घासणे म्हणजेच पूर्णपणे परब्रह्माला शरण जाणे होय. त्यामुळे नाक घासून त्रिवार मुजरा करून स्वामींची कृपा आपल्यावर करून घ्यावी. त्यामुळे स्वामी भक्तांनो, नेहमी लक्षात ठेवा, स्वामींना नमस्कार न करता नेहमी त्रिवार मुजरा करावा आणि नाक घासून मुजरा करावा. बऱ्याच लोकांना माहीत नाही की स्वामींना मुजरा का करावा. त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त स्वामी भक्तांना शेअर करा. स्वामी भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये फक्त श्री स्वामी समर्थ लिहा. तुमची एक कमेंट आम्हाला प्रोत्साहित करत असते. श्री स्वामी समर्थ.